नमस्कार मित्रांनो, एनजे अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नागनाथ करजे तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आपण पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरतीसाठी जीकेचे अतिशय महत्त्वाचा असा प्रश्नसंच पाहत आहोत। आजचा आपला प्रश्नसंच क्रमांक 11 आहे। या अगोदरचे प्रश्नसंच तुम्हाला प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहायचे आहेत, कारण त्यामध्ये सुद्धा आपण अशाच प्रकारचे अतिशय इम्पॉर्टंट असे प्रश्नसंच काय केलेला आहे, घेतलेला आहे। ओके, बघ या ठिकाणी आजचा आपला पहिला प्रश्न आहे पहा, सन 2021 मध्ये टोकियो येथे पार पडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत खालीलपैकी कोणत्या खेळ प्रकारात भारताला पदक मिळाले नाही। आता या ठिकाणी पहा, भारताला शब्द राहिलेला आहे। ओके, परंतु तुम्ही तो समजून घ्या। ओके, मग इथं काय विचारलेलं आहे की भारताला टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये, आता ही टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा जरी 2021 मध्ये झाली असली तरी त्या स्पर्धेला ऑलिम्पिक स्पर्धा, टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा 2020 म्हणतात, कारण कोरोनामुळे 2020 ची ऑलिम्पिक स्पर्धा काय झाली होती, 2021 मध्ये घेण्यात आली होती। ओके, हा फरक अगोदर काय करा, समजून घ्या। मग या ठिकाणी पहा काय विचारलेलं आपल्याला, भारताला कोणत्या खेळ प्रकारात पदक मिळाले नाही असं विचारलेलं आहे। ऑप्शन काय दिलेत पहा, हॉकी, बॅडमिंटन, टेबल टेनिस आणि भालाफेक। तर यामध्ये यापैकी भारताला टेबल टेनिस या खेळ प्रकारामध्ये पदक मिळाले नाही। अतिशय महत्त्वाचं आहे, कारण तुम्हाला माहिती आहे करंटवरती बरेचसे प्रश्न काय होत असतात, करंटमध्ये येत असतात आणि त्याच्यावरती विशेषतः ऑलिम्पिक स्पर्धेवरती काय प्रश्न येण्याची खूप दाट शक्यता आहे। ओके, मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात काय ठेवायचं ऑलिम्पिक बद्दल, की भारताला ऑलिम्पिक 2022 टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये एकूण किती पदकं मिळाली, तर टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये भारताला एकूण 7 पदके मिळाली। त्या 7 मधील 6 पदके ही काय होती, वैयक्तिक होती आणि 1 पदक काय मिळालं होतं, संघाला मिळालं होतं। मग आता आपण पाहूया की टोकियो ऑलिम्पिक 2022 मध्ये जी कधी झाली, 2021 ला स्पर्धा झाल्या, या ऑलिम्पिक मध्ये भारताला किती पदकं मिळाले किंवा कोणत्या खेळाडूला कोणतं पदक मिळालं आणि कोणत्या खेळामध्ये मिळालं हे आपण काय करूया या ठिकाणी पाहूया। ओके, त्याचबरोबर लक्षात ठेवायचं आहे टोकियो कोणत्या देशामध्ये आहे, तर टोकियो जपानमध्ये आहे। कारण असाही प्रश्न येऊ शकतो की 2020 ची ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या देशामध्ये पार पडल्या, तर त्या कुठे पार पडल्या होत्या, जपान या देशामध्ये पार पडल्या आहेत। ओके, मग या ठिकाणी पहा भालाफेकीमध्ये नीरज चोप्रा यांना सुवर्ण पदक मिळालं होतं। त्याचबरोबर मीराबाई चानू यांना वेट लिफ्टिंग या खेळ प्रकारामध्ये रौप्य पदक मिळालं आहे। रविकुमार दहिया यांना सुद्धा कुस्तीमध्ये, कुस्तीत 57 किलो वजनी गटामध्ये रौप्य पदक मिळालेलं आहे। म्हणजे पहा भारताला 1 सुवर्ण पदक मिळालं आहे, 2 रौप्य पदक मिळालेले आहेत आणि एकूण 4 कांस्य पदक मिळालेले आहेत। असे एकूण भारताला किती पदक मिळाले आहेत, 7 पदक मिळालेले आहेत। आता आपण पहा सुवर्ण पदक कोणाला मिळालेलं आहे, नीरज चोप्राला मिळालेलं आहे। कशामध्ये मिळालेलं आहे, भालाफेकीमध्ये मिळालेलं आहे। मीराबाई चानूला रौप्य आणि रविकुमार दहिया या दोघांना काय झालेलं आहे, रौप्य पदक मिळालेलं आहे। त्याच्यामध्ये मीराबाई चानूला वेटलिफ्टिंगमध्ये आणि रविकुमार दहियाला कुस्तीमध्ये रौप्य पदक मिळालेलं आहे। ओके, आता आपण पाहूया कांस्य पदक कुणाकुणाला मिळाले आणि कोणत्या खेळात मिळाले। तर बजरंग पुनिया यांना काय झालं, कुस्तीमध्ये कांस्य पदक मिळालेलं आहे। पी.व्ही. सिंधू, तुम्हाला माहित असेल पी.व्ही. सिंधूचा खेळ कोणता आहे, बॅडमिंटन आहे। पी.व्ही. सिंधूला सुद्धा कांस्य पदक मिळालेलं आहे। लवलीना बॉर्गोहेन, लवलीनाला कोणतं पदक मिळालेलं आहे, कांस्य पदक मिळालेलं आहे। कोणत्या खेळात मिळालेलं आहे, तर ते बॉक्सिंगमध्ये मिळालेलं आहे। आणि तुम्हाला सांगितलं होतं मी 1 पदक काय आहे, सांघिक मिळालेलं आहे। मग ते जो पुरुष हॉकी संघ होता पहा, पुरुष हॉकी संघ होता, यांना काय झालेलं आहे, कांस्य पदक मिळालेलं आहे। म्हणजे भारताला एकूण किती पदकं मिळाले, 7 पदकं मिळाले आहेत। त्याच्यामध्ये 1 सुवर्ण आहे, 2 रौप्य आहेत आणि एकूण 4 पदकं काय आहेत, कांस्य पदक आहेत। ओके, खूप महत्त्वाचं आहे आणि विशेषतः हॉकीमध्ये भारताने काय खूप दिवसानंतर पदक मिळवलेलं आहे। पुढच्या प्रश्नाकडे जाऊ। प्रश्न क्रमांक 2 आहे, काय विचारलं या ठिकाणी पहा, हेमलकसा हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे। अतिशय महत्त्वाचा प्रश्न, याच्यावरती खूप वेळेस प्रश्न आलेला आहे। त्याचबरोबर काल मला एक जणांनी कमेंट केली, कुणीतरी अमोल कोळेकर म्हणून नाव आहे, त्याला सांगतो बाबा समोर येऊन कमेंट कर। त्यानं कमेंट काय केली की सर असले फालतू प्रश्न काढू नका,
काय फालतू प्रश्न काढू नका, प्रश्नांचा दर्जा सुधारा किंवा क्वालिटी प्रश्न काढा. बाबा रताळ्या, माझं तुला एवढंच सांगणं आहे, क्वालिटी प्रश्न आणि फालतू प्रश्न याच्यातला तू फरक समजून घे. प्रश्नामध्ये क्वालिटी नसते, प्रश्नामध्ये फालतूपणा नसतो. प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने कसा येईल आणि परीक्षेसाठी कोणता प्रश्न येईल तो प्रश्न आपल्यासाठी काय असतो, महत्त्वपूर्ण असतो. त्याच्यामुळे मित्रांनो, अशा कमेंटकडे तुम्ही काय करा, दुर्लक्ष करा. कारण हे विद्यार्थी काय करतात, तुम्हाला अभ्यासापासून दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न करतात. ओके. त्याचबरोबर बाबा तुला माझी अजून एक विनंती आहे, तुला जर दुसरीकडे दुसऱ्या कोणत्या यूट्यूब चॅनलला किंवा दुसऱ्या कोणत्या क्लासमध्ये जर क्वालिटी प्रश्न भेटत असतील तर बिंदास त्यांचा व्हिडिओ पाय, माझा व्हिडिओ नाही पाहिला तरी चालेल. आणि पुन्हा एक आठवण करून सांगतो, ज्यावेळेस पेपर होईल त्यावेळेस मला नक्की फोन कर. माझा नंबर आहे 9689 14 16 30. आणि मग मला सांग की क्वालिटी प्रश्न कोणाचे होते, परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त प्रश्न कोणाचे होते. ओके. चला असो, यांच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं नाही. आपला प्रश्न काय आहे, हेमलकसा हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन काय आहेत आपल्याला, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली आणि गोंदिया. मग तुम्हाला माहित असेल हेमलकसा कुठे आहे, गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. आता लक्षात घ्या, गडचिरोलीमधील कोणत्या तालुक्यामध्ये हेमलकसा आहे हाही प्रश्न परीक्षेत आलेला आहे. मग कोणत्या तालुक्यामध्ये आहे, भामरागड तालुक्यामध्ये हेमलकसा आहे. ओके, खूप महत्त्वाची माहिती आहे. त्याचबरोबर हेमलकसा या ठिकाणी काय आहे, तर हेमलकसा या ठिकाणी लोकबिरादरी प्रकल्प आहे. काय आहे, लोकबिरादरी प्रकल्प आहे. आणि लोकबिरादरी प्रकल्प कोणाचा आहे असा सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे. मग लोकबिरादरी प्रकल्प कुणाचा आहे, तर तो प्रकाश आमटे यांचा आहे. कुणाचा आहे लोकबिरादरी प्रकल्प, प्रकाश आमटे यांचा आहे. कोठे आहे, हेमलकसा या ठिकाणी आहे. हेमलकसा कुठे आहे, तर गडचिरोलीतील भामरागड तालुक्यामध्ये हेमलकसा आहे. ओके. त्याचबरोबर आता तुम्हाला लोकबिरादरी प्रकल्प म्हणजे हेमलकसा आणि आनंदवन यामधला फरक लक्षात ठेवायचा आहे. आनंदवन कोठे आहे, तर आनंदवन चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोड्याजवळ आहे. हे परीक्षेत सुद्धा आलेलं आहे की कोणत्या गावाच्या जवळ आहे, तर चंद्रपूरमधील वरोड्याजवळ आहे. आणि आनंदवन या ठिकाणी काय आहे, कुष्ठरोग्यांसाठी काम करणारी संस्था आहे. आनंदवनची स्थापना कोणी केली होती, बाबा आमटे यांनी आनंदवनची स्थापना केलेली आहे. आणि हेमलकसाची स्थापना कोणी केली, हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाची स्थापना कोणी केली, तर ती प्रकाश आमटे यांनी केली. मग लक्षात ठेवा, प्रकाश आमटे हे कोण आहेत, बाबा आमटे यांचे प्रकाश आमटे हे चिरंजीव आहेत. ओके. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 3 आहे. काय विचारलं या ठिकाणी पहा आपल्याला, जगप्रसिद्ध अजिंठा लेणी डॅश डॅश या नदीचे खनन केलेल्या दरी भागात वसलेली आहे. म्हणजे आता या ठिकाणी पहा, नदीचे खनन केलेलं हे काय आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी प्रश्न आहे. आपल्याला सरळ सरळ त्यांनी विचारलेलं आहे की जगप्रसिद्ध अजिंठा लेणी कोणत्या नदीच्या दरी भागात वसलेली आहे किंवा कोणत्या नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये वसलेली आहे. ऑप्शन काय दिलेत पहा, मांजरा, गाढवी, वाघूर, वेण्णा. मग तुम्हाला माहिती कोणत्या नदीच्या दरी भागात वसलेली आहे, तर वाघूर नदीच्या दरी भागात वसलेली आहे. कोणत्या डोंगरात आहे असं प्रश्न आला तर अजिंठा डोंगरामध्येच आहे. ओके. कोणत्या जिल्ह्यात आहे, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे. ओके. मग पहा या ठिकाणी पहा, अजिंठा लेणीचं बांधकाम कधी झालेलं आहे हाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतो. तर इसवी सन पूर्व 2रे शतक ते इसवी सन 4थे शतक. ओके. या ठिकाणी पहा, अजिंठा या ठिकाणी काय आहेत, एकूण 29 बौद्ध लेण्या आहेत. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. त्याचबरोबर अजिंठा, आता वेरूळ अजिंठा या दोन्ही लेण्याला काय झालेलं आहे, जागतिक वारसा स्थळाचा दर्जा भेटलेला आहे. वेरूळ अजिंठाच्या लेण्या आहेत, यांना जागतिक स्तरावरती एकत्रच उल्लेख केला जातो त्यांचा, वेरूळ अजिंठा. मग या ठिकाणी यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा भेटलेला आहे. परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे की वेरूळ अजिंठा लेण्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा कधी भेटला, तर तो कधी भेटला होता, 1983 साली भेटलेला आहे. त्याचबरोबर अजिंठा लेणीचा शोध कुणी लावला हाही प्रश्न आलेला आहे. तर कुणी लावला होता, जॉन स्मिथ यांनी लावलेला आहे. जॉन स्मिथ हा कोण होता, तर ब्रिटिशांकडील एक घोडदळातील शिपाई होता किंवा घोडदळातील अधिकारी होता. ओके. कधी शोध लावलेला आहे, 1819 मध्ये शोध लावलेला आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे, मला वाटतं हा प्रश्न रिपीट झाला असं माझा अंदाज आहे. काय, तुमसर भंडारा येथे डॅश डॅशची मोठी बाजारपेठ आहे. आता तुम्हाला लगेच भंडारा म्हटलं की तुमच्या लक्षात आलं पाहिजे,
कोकणात आणि पूर्व विदर्भामध्ये कशाची लागवड केली जाते? मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते. कुठं? कोकण आणि पूर्व विदर्भामध्ये. मग भंडारा या ठिकाणी, आता पूर्व विदर्भामध्ये कोणते तालुके येतात, जिल्हे येतात? गडचिरोली येतो, चंद्रपूर येतो आणि भंडारा गोंदिया येतो. ओके. मग भंडारा इथं कशाची बाजारपेठ असणार आहे? तांदळाची असणार आहे. भंडारा येथील तुमसर हा काय आहे? एक तालुका आहे आणि तुमसरची बाजारपेठ ही पहा सुगंधित तांदळासाठी प्रसिद्ध आहे. हा सुगंधित शब्द लक्षात असू द्या. खूप वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे की खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुगंधित तांदळासाठी प्रसिद्ध अशी बाजारपेठ आहे किंवा कोणत्या ठिकाणी सुगंधित तांदळाची बाजारपेठ आहे? मग कुठे आहे? तर ती तुमसर या ठिकाणी आहे. तुमसर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ते भंडारा जिल्ह्यामध्ये आहे. ओके. त्याचबरोबर मित्रांनो, जर तुम्ही अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल ना तर लगेच फटाफट लाईक करून घ्या. आणि अजूनही बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही. बाबांनो, तुमचा प्रॉब्लेम काय? सबस्क्राईब करून टाका ना, काय अडचण आहे? अगदी फ्री आहे, अगदी मोफत आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला, प्रश्न क्रमांक 5 आहे. सुवर्ण चतुष्कोन महामार्ग योजनेअंतर्गत जोडल्या गेलेल्या शहरामध्ये हे शहर नाही. ऑप्शन काय दिलेत? चेन्नई, कलकत्ता, मुंबई आणि बेंगलोर. मग तुम्हाला माहिती पाहिजे सुवर्ण चतुष्कोन ही जी महामार्ग योजना आहे, या महामार्ग योजनेमध्ये काय केलेलं आहे? सुवर्ण चतुष्कोन महामार्ग योजनेमध्ये भारतातील जी 4 महानगरे आहेत ना ती जोडलेली आहेत. मग भारतात महानगरे किती आहेत? 4 आहेत. कोणकोणते आहेत तुम्हाला माहिती पाहिजे? मुंबई आहे, दिल्ली आहे, कलकत्ता आहे आणि चेन्नई आहे. मग या ठिकाणी कोणता ऑप्शन आहे पहा? बेंगलोर आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? बेंगलोर असणार आहे. आणि चौथं शहर इथं कोणतं असणार आहे? बेंगलोर ऐवजी दिल्ली हे शहर असणार आहे. मग लक्षात असू द्या सुवर्ण चतुष्कोन पहा. चतुष्कोन म्हणजे काय? 4. मग ही 4 जी महानगरे आहेत ही कोणती महानगरे आहेत पहा? दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कलकत्ता. ओके. आणि हा सुवर्ण चतुष्कोन महामार्ग प्रकल्प जो आहे हा कधी सुरुवात झाला होता? 1999 ला सुरुवात झालेली या प्रकल्पाची. या प्रकल्पाची एकूण लांबी किती आहे किंवा या रस्त्याची एकूण लांबी किती आहे? 5846 किमी आहे. कोणती शहरे आहेत पहा? दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता. ही 4 काय आहेत? भारतातील महानगरे आहेत. ओके. त्याचबरोबर एक महत्त्वाची सूचना, आपण महानगरपालिका भरतीसाठी अतिशय महत्त्वाची टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. मग त्यामध्ये तुमची पुणे महानगरपालिकेची भरती असेल, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची भरती असेल, येणारी औरंगाबाद महानगरपालिकेची भरती असेल, सोलापूर महानगरपालिकेची भरती असेल, त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेची सुद्धा मोठी भरती येणार आहे. इतरही महानगरपालिकेमध्ये काय होणार आहे? मोठ्या प्रमाणात नोकर भरती केली जाणार आहे. ओके. मग या सर्व महानगरपालिका भरतीसाठी अतिशय उपयुक्त अशी आपण काय केलेली आहे? टेस्ट सिरीज काढलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजमध्ये एकूण 10 टेस्ट असणार आहेत. प्रत्येक टेस्टमध्ये 100 क्वेश्चन असणार आहेत. म्हणजे तुमच्याकडे अतिशय महत्त्वपूर्ण असे काय असणार आहेत? 1000 प्रश्न असणार आहेत. ओके. आणि आपल्या टेस्ट सिरीजची खासियत म्हणजे ही आपल्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आहे. म्हणजे तुमचा याच्यामध्ये संपूर्ण सिलेबस, महानगरपालिका भरतीला जो सिलेबस आहे हा पूर्ण सिलेबस याच्यामध्ये आपण काय केलेला आहे? कव्हर केलेला आहे. त्याच्यासोबत तुम्हाला त्याची आन्सर की पण दिली जाईल. ओके. आपल्या टेस्ट सिरीजची किंमत आपण 150 रुपये ठेवलेली आहे. बरेच लोक म्हणतात की सर टेस्ट सिरीजची किंमत जास्त आहे, पण मित्रांनो ज्या ठिकाणी क्वालिटी असते ना त्या ठिकाणी क्वांटिटीचा कधी विचार करायचा नसतो. ओके. आपली टेस्ट सिरीज काय पूर्ण क्वालिटी आहे, अतिशय दर्जेदार अशी टेस्ट सिरीज आहे आणि खूप विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी टेस्ट सिरीज घेतली आहे त्या विद्यार्थ्याचे आवर्जून मेसेज येत आहेत, कॉल येत आहेत की सर खूप महत्त्वपूर्ण आहे आणि तुम्ही संपूर्ण सिलेबस याच्यामध्ये काय केलेलं आपण कव्हर केलेलं आहे. ओके. आता तरी सुद्धा आपण विद्यार्थ्याच्या मागणीस्तव जर तुम्ही आज टेस्ट सिरीज घेतली तर तुम्हाला फक्त 99 रुपयाला ही भेटणार आहे. कारण आपण काय करत आहोत? आजच्या दिवसापुरती या ठिकाणी ऑफर देत आहोत. ओके. आता हे 99 रुपयाचं पेमेंट तुम्हाला कुठं करायचं आहे? तर 96 89 14 16 30 हा आपला काय नंबर आहे? गुगल पे आहे, फोनपे आहे, ॲमेझॉन पे आहे, पेटीएमला आहे. या नंबरवरती तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट करायचा आहे. याच नंबरला व्हॉट्सॲपला काय करायचं आहे? शेअर करायचं आहे. ओके. म्हणजे पेमेंट पण याच नंबरवरती करायचं आहे आणि स्क्रीनशॉट सुद्धा व्हॉट्सॲपला याच नंबरवरती काय करायचं आहे? शेअर करायचं आहे. ओके. असू द्या. आपल्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 6 आहे. काय विचारलंय? शासनाचे केलेल्या खर्चाची हिशोब तपासणी कोणती संसदीय समिती करते? या ठिकाणी आपल्याला विचारलंय की शासनाने, मग त्याच्यामध्ये केंद्र शासन असेल किंवा राज्य शासन असेल, शासनाने केलेल्या खर्चाची तपासणी
कोणती समिती करते असं आपल्याला विचारलेलं आहे. ओके, ऑप्शन काय आहेत? लोक अंदाज समिती, लोकलेखा समिती, संसदीय स्थायी समिती आणि चिकित्सा समिती. तर यापैकी कोणती समिती शासनाने केलेल्या खर्चाच्या हिशोबाची तपासणी करते? तर ती लोकलेखा समिती करते. ओके, त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचं लक्षात ठेवा, जे कॅग आहे या कॅगचे डोळे कान नाक असं या कॅगचे डोळे आणि कान लोकलेखा समितीला म्हटलं जातं. ओके, म्हणजे परीक्षेमध्ये अगदी MPSCने प्रश्न विचारला होता की खालीलपैकी कोणत्या समितीला कॅगचे डोळे आणि कान असं म्हटलं जातं? मग कोणत्या समितीला म्हटलं जातं? तर लोकलेखा समितीला म्हटलं जातं. लोकलेखा समितीचं काम काय आहे असं जर प्रश्न तुम्हाला आला तर काय आहे? शासनाने केलेल्या खर्चाची हिशोब तपासणी करणं हे काम कुणाचं आहे? लोकलेखा समितीचं आहे. ओके, मग आता या लोकलेखा समितीची स्थापना कधी झाली हाही प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे. कधी झाली होती स्थापना? 1921 ला स्थापना झाली होती. या समितीमध्ये एकूण किती सदस्य असतात? तर एकूण 22 सदस्य असतात. 22 पैकी 15 सदस्य काय असतात? लोकसभेचे असतात आणि 7 सदस्य काय असतात? राज्यसभेचे असतात. ओके, याच्यावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे की लोकसभेचे किती सदस्य असतात आणि राज्यसभेचे किती सदस्य असतात. मग लक्षात असू द्या, एकूण सदस्य म्हटल्यावर किती लिहायचं? 22 लिहायचं. लोकसभेचे विचारल्यावर 15 लिहायचं आणि राज्यसभेचे विचारल्यावर काय लिहायचं? 7 लिहायचं. त्याचबरोबर लोकलेखा समितीचा अध्यक्ष कोण असतो असाही प्रश्न परीक्षेमध्ये आलेला आहे. मग कोण असतो लोकलेखा समितीचा अध्यक्ष? तर विरोधी पक्षाचा सदस्य म्हणण्यापेक्षा विरोधी पक्ष नेता, जो विरोधी पक्षाचा नेता असतो किंवा जो विरोधी पक्ष नेता असतो हाच काय असतो? लोकलेखा समितीचा अध्यक्ष असतो. ओके, त्याचबरोबर लोकलेखा समितीला अंदाज समितीची जुळी बहीण म्हटलं जातं. याच्यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे की अंदाज समितीची जुळी बहीण म्हणून कोणत्या समितीला म्हटलं जातं? मग कोणत्या समितीला म्हटलं जातं? तर लोकलेखा समितीला म्हटलं जातं. आता याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की लोकलेखा समिती परीक्षेच्या दृष्टीने काय किती महत्त्वपूर्ण आहे. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 7 आहे. काय विचारलंय? स्वतंत्र भारतातील लोकसभेचे डॅश डॅश पहिले सभापती कोण होते? ओके, या ठिकाणी डॅश डॅशची गरज नव्हती परंतु दिलेला आहे. काय विचारलंय? स्वतंत्र भारतातील लोकसभेचे पहिले सभापती कोण होते? आता हे छोटी छोटी काय होती? टायपिंग मिस्टेक होती, याच्याकडे लक्ष देऊ नका, याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. ओके, आपला प्रश्न काय तुमच्या समोर आहे. ऑप्शन काय आहेत? ग वा मावळणकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बलराम चाखड. तर यापैकी स्वतंत्र भारतातील लोकसभेचे पहिले सभापती होते ग वा मावळणकर. कोण होते? ग वा मावळणकर. ओके, मग भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण होते तुम्हाला माहिती आहे? मसुदा समितीचे अध्यक्ष होते. याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण. आणि पंतप्रधान तुम्हाला माहिती आहे पंडित जवाहरलाल नेहरू हे काय होते? भारताचे पहिले पंतप्रधान होते. पहिले उपपंतप्रधान कोण होते? तर सरदार वल्लभभाई पटेल होते. ओके, पुढचा प्रश्न आहे अतिशय महत्त्वाचा आहे. दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण? आता प्रश्न व्यवस्थित वाचायचा. काय विचारलेला आहे? दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण असं आपल्याला विचारलेलं आहे. मग याचं योग्य उत्तर आहे रोआल्ड आमुंडसेन. कुठं पाऊल ठेवलं होतं यांनी? दक्षिण ध्रुवावर. म्हणजे दक्षिण ध्रुवावर जाणारी पहिली व्यक्ती कोण आहे? तर ते हे आहेत रोआल्ड आमुंडसेन. ओके, त्याचबरोबर आता तुम्हाला लक्षात ठेवायचंय चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण आहे? नील आर्मस्ट्रॉंग आहे. उत्तर ध्रुवावर, आता या ठिकाणी आपल्याला दक्षिण ध्रुवावर विचारलं होतं, या ठिकाणी उत्तर ध्रुवावरती कोण आहे? ह्या दोन्हीतला फरक लक्षात असू द्या. रॉबर्ट पियरे हे काय आहेत? उत्तर ध्रुवावर पाऊल ठेवणारे पहिले मानव आहेत. ओके, पुढचं काय पहा, अवकाशात पाऊल ठेवणारे. अवकाशात पाऊल ठेवणारे पहिले मानव कोण आहेत? युरी गागरिन आहेत. आता अवकाशात आणि चंद्रावर हा फरक लक्षात असू द्या. ओके, पुढच्या प्रश्नाकडे वळू. त्याच्या अगोदर पुन्हा एकदा सांगतो, जर तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर लगेच सबस्क्राईब करा मित्रांनो. ओके, आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगत चला, कारण अजिबात मुलं कमेंट करत नाही. तुम्ही कमेंट करत चला, मी काय करतो कमेंट वाचत असतो मित्रांनो. ओके, प्रश्न काय आपला पुढचा? कऱ्हेचे पाणी हे आत्मचरित्र डॅश डॅश यांचे आहे. ऑप्शन काय आहेत? आचार्य आत्रे,
पु ल देशपांडे, वि स खांडेकर आणि कुसुमाग्रज. मग कऱ्याचे पाणी हे आत्मचरित्र कुणाचं आहे तर ते आचार्य अत्रे यांचं आहे. खूप महत्वाचं आहे, लक्षात असू द्या, याच्यावरती परीक्षेमध्ये खूप वेळेस प्रश्न आलेला आहे. ओके, आता तुम्हाला अजून गोष्टी काही लक्षात ठेवायच्यात आचार्य अत्रे यांच्या संदर्भात. आचार्य अत्रे यांचं पूर्ण नाव काय हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे. मग त्यांचं पूर्ण नाव काय आहे? प्रल्हाद केशव अत्रे. ओके, त्याचबरोबर आचार्य अत्रे यांची पुस्तके कोणकोणती आहेत पहा? डॉक्टर लागू, झेंडूची फुले आणि कऱ्याचे पाणी. कऱ्याचे पाणी हे काय आहे? त्यांचं आत्मचरित्र आहे. ओके, त्याचबरोबर त्यांची काही नाटकं आहेत. नाटकं काय आहेत पहा? अशी बायको हवी, बुवा येथे बाई, मी मंत्री झालो, लग्नाची बेडी आणि उद्याचा संसार. हे सगळे काय आहेत? अतिशय महत्त्वाचे आहेत. याच्यावरती तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 10 आहे. काय विचारलंय? आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? अतिशय सोपा प्रश्न आहे, पण माहिती पाहिजे. ओके, मग आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून कोणता दिन साजरा केला जातो तर 2 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. मग आता तुमच्या लक्षात यायला पाहिजे की 2 ऑक्टोबर हाच दिवस जागतिक अहिंसा दिन म्हणून का साजरा केला जातो तर 2 ऑक्टोबरला काय असतं? महात्मा गांधीजींची जयंती असते. ओके, त्याचबरोबर 2 ऑक्टोबरला राष्ट्रीय स्वच्छता दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो. मग आता या ठिकाणी पहा, राष्ट्रीय दिन आणि आंतरराष्ट्रीय दिन याच्यामध्ये फरक लक्षात ठेवायचा आहे. आंतरराष्ट्रीय म्हणजेच काय? जागतिक. ओके, म्हणजे 2 ऑक्टोबरला काय असतो? जागतिक अहिंसा दिन असतो आणि राष्ट्रीय स्वच्छता दिन असतो. ओके, त्याचबरोबर गांधीजींची पुण्यतिथी कधी असते तर ती 30 जानेवारीला असते आणि 30 जानेवारी हा राष्ट्रीय हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. ओके, म्हणजे महात्मा गांधींची जयंती 2 ऑक्टोबर राष्ट्रीय स्वच्छता दिन म्हणून साजरा केला जातो आणि महात्मा गांधीजींची पुण्यतिथी 30 जानेवारी राष्ट्रीय हुतात्मा दिन म्हणून साजरी केली जाते. ओके, त्याचबरोबर 9 जानेवारी 1915ला काय झालं होतं? गांधीजींच्या भारतामध्ये पुनरागमन, म्हणजे गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतामध्ये पुन्हा आले होते. त्यामुळे 9 जानेवारी हा दिवस काय केला जातो? भारतीय प्रवासी दिन. ओके, किंवा प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा केला जातो. हे तिन्ही तुम्हाला तारखा लक्षात ठेवायच्यात. कोणत्या तारखेला कोणता दिन साजरा केला जातो हे सुद्धा काय करायचं? लक्षात ठेवायचं. ओके, पुढचा प्रश्न आहे 11 नंबर. काय विचारलंय? हेमॅटॉलॉजी हे शास्त्र कशाशी संबंधित आहे? ऑप्शन काय आहेत? रक्त, लाळ, घाम आणि मेंदू. तर यापैकी योग्य उत्तर आहे रक्त. म्हणजे हिमॅटॉलॉजी हे शास्त्र कशाशी संबंधित आहे? रक्ताशी संबंधित आहे. म्हणजे रक्ताचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हटलं जातं तर हिमॅटॉलॉजी म्हटलं जातं. त्याचबरोबर आता इतरही काही शास्त्र आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ज्या शास्त्रामध्ये मेंदूचा अभ्यास केला जातो त्याला काय म्हटलं जातं? न्यूरोलॉजी म्हटलं जातं. ज्याच्यामध्ये हृदयाचा अभ्यास केला जातो त्याला काय म्हटलं जातं? कार्डिओलॉजी म्हटलं जातं. किडनीचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला नेफ्रोलॉजी म्हटलं जातं. त्वचेचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास काय म्हटलं जातं? डर्मॅटॉलॉजी म्हटलं जातं. हे सगळे काय आहेत? अतिशय महत्त्वाचे आहेत, तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. त्याचबरोबर स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्राचा जो अभ्यास केला जातो त्यास काय म्हटलं जातं? गायनॅकॉलॉजी म्हटलं जातं. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 12 आहे. काय विचारलंय? आहारात लोह खनिजाचे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो? कोणत्या खनिजाचं प्रमाण विचारलेलं आहे? लोहाचं प्रमाण विचारलेलं आहे. ओके, लोह खनिजाचं प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो असं आपल्याला विचारलेलं आहे. माहीत असेल तुम्हाला, ॲनिमिया हा आजार काय होतो? लोहाच्या कमतरतेमुळे होतो. आता मानवी शरीरामध्ये किती ग्रॅम लोह असतं तर फक्त 4 ग्रॅम लोह असतं. आणि ते कशाच्या स्वरूपात असतं हा प्रश्न परीक्षेमध्ये आलेला आहे की मानवी शरीरातील लोह हे कशाच्या स्वरूपामध्ये असतं किंवा कुठे असतं तर ते कुठे असतं? हिमोग्लोबिनच्या स्वरूपामध्ये असतं. ओके, हिमोग्लोबिन मध्ये लक्षात ठेवा, हिम म्हणजे काय आहे? लोह आहे आणि ग्लोबिन हे काय आहे? एक प्रथिन आहे. ओके, त्याचबरोबर ॲनिमिया रोगाची लक्षणं हे सुद्धा परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. मग लक्षणं काय आहेत? अशक्तपणा जाणवतो, चक्कर येते आणि अशक्तपणा जाणवला की काय होतं? थकवा आल्यावानी वाटतो. ओके, म्हणजे हे तिन्ही काय आहेत? ॲनिमिया रोगाचे लक्षणं आहेत. ओके, पुढचा प्रश्न आहे 13 नंबर. काय विचारलंय? महाबलीपुरमची स्थापना कोणी केली
काय विचारलंय? महाबलीपुरमची स्थापना कोणी केली? मग महाबलीपुरमची स्थापना कोणी केली होती? पल्लव राजाने केली होती. कुणी? पल्लव राजांनी. ओके. मग महाबलीपुरम सध्या कोठे आहे? हा प्रश्न सुद्धा परीक्षेत आलेला आहे किंवा तुमच्या माहितीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. कोठे आहे? तामिळनाडू राज्यामध्ये आहे. आणि तेथे काय आहे? तर तेथील रथ मंदिर प्रसिद्ध आहे. महाबलीपुरम या ठिकाणी काय आहे? सध्या रथ मंदिर आहे आणि ते काय आहे? प्रसिद्ध आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14 आहे. काय विचारलं या ठिकाणी? बहुजन हिताय, बहुजन हिताय, बहुजन सुखाय ही कोणाची शिकवण आहे? ऑप्शन दिलेत शंकराचार्य, महावीर, गौतम बुद्ध आणि गुरु गोविंद सिंग. मग बहुजन हिताय, बहुजन सुखाय ही शिकवण कोणाची आहे? तर ती गौतम बुद्धांची आहे. ओके. आता गौतम बुद्धांचा जन्म कुठे झाला हा प्रश्न परीक्षेमध्ये वारंवार विचारलेला आहे. तर तो कुठे झाला होता? लुंबिनी या ठिकाणी झाला होता. लुंबिनी कोणत्या देशामध्ये आहे असाही प्रश्न आलेला आहे. तर ते सध्या नेपाळ देशामध्ये आहे. ओके. त्याचबरोबर गौतम बुद्धाबद्दल तुम्हाला इतरही काही माहिती लक्षात ठेवायची आहे की गौतम बुद्ध हे काय होते? राजपुत्र होते, म्हणजे त्यांचे वडील राजा होते. मग गौतम बुद्धांनी काय केलं होतं पहा? 29व्या वर्षी राजपदाचा त्याग केला होता व समाजासाठी काम करायचे ठरवले होते. गौतम बुद्धांनी कोणत्या भाषेमधून शिकवण दिली हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे. मग कोणत्या भाषेतून त्यांनी शिकवण दिली होती? पाली भाषेमधून त्यांनी शिकवण दिली होती. त्याचबरोबर अष्टांग मार्ग, गौतम बुद्धांनी अष्टांग मार्ग सांगितला होता आणि त्याच्या आचरणासाठी दुसरे अजून 5 मार्ग सांगितले होते. मग हे 5 मार्ग कोणते आहेत याच्यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे. पहा कोणते आहेत 5 मार्ग? अहिंसा, सत्य, अस्तेय, इंद्रियावर संयम आणि निर्व्यसनीपणा. अस्तेय म्हणजे काय? तर चोरी न करणे. ओके. त्याचबरोबर बौद्ध धर्मग्रंथ कोणता आहे याच्यावरती सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये आलेला आहे. कोणता आहे? त्रिपिटक हा काय? बौद्ध धर्मग्रंथ आहे. कोणत्या भाषेत आहे तो? पाली भाषेमध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 15 आहे. काय विचारलंय? झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत असं विचारलेलं आहे. ऑप्शन आहेत प्रकाश आमटे, पु ल देशपांडे, आनंद यादव आणि लक्ष्मण माने. तर यापैकी आनंद यादव यांचं झोंबी हे पुस्तक आहे. मग त्याचबरोबर तुम्हाला आनंद यादव यांचं इतर साहित्य लक्षात ठेवायचं आहे. झोंबी आपण आत्ताच पाहिलं, नांगरणी आहे आणि घराभिंती आहे. ओके. त्याचबरोबर पु ल देशपांडे यांच्या साहित्यावरती परीक्षेमध्ये खूप वेळेस प्रश्न आलेले आहेत. गोळाबेरीज, फसवणूक, भाई व्यक्तिकी, बल्ली, खोगर भरती आणि बटाट्याची चाळ. विशेषतः बटाट्याची चाळ याच्यावरती खूप वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे. मग बटाट्याची चाळ हे साहित्य कोणाचं आहे? तर ते पु ल देशपांडे यांचं आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला 16 नंबरचा. अल हिलाल हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले? या ठिकाणी आपल्याला विचारलंय अल हिलाल हे वृत्तपत्र कोणाचं आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. मग ते कोणाचं आहे? मौलाना अबुल कलाम आझाद यांचं हे पुस्तक आहे, वृत्तपत्र आहे. कोणतं? अल हिलाल. ओके. कोणत्या भाषेतून होतं हाही प्रश्न परीक्षेमध्ये आलेला आहे. तर हे अल हिलाल हे जे वर्तमानपत्र आहे हे मौलाना अबुल कलाम आझाद यांचं होतं आणि ते उर्दू भाषेमधील होतं. ओके. पुढचा प्रश्न आहे अतिशय महत्त्वाचा आहे. भारताबाहेरील पहिले योग विद्यापीठ कोठे आहे? भारताबाहेरील पहिले योग विद्यापीठ कोठे आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजे कोणत्या देशामध्ये असं विचारलं? ऑप्शन दिलेत पहा. अमेरिका, रशिया, फ्रान्स आणि ब्रिटन. तर यापैकी अमेरिका या ठिकाणी आहे. अमेरिकेतील कोणत्या शहरामध्ये आहे? तर लॉस एंजेलिस या ठिकाणी आहे. त्याची स्थापना कधी झाली? 2020 मध्ये झाली आणि त्याचं नाव काय आहे? तर स्वामी विवेकानंद योग विद्यापीठ. ओके. खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला भारतातील पहिले योग विद्यापीठ लक्षात असलं पाहिजे. कोठे आहे? अहमदाबादला आहे. आणि कधी स्थापना झालेली आहे? तर 2013ला स्थापना झालेली आहे. त्याचबरोबर जागतिक योग दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो हाही प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. तर 21 जून हा काय आहे? जागतिक योग दिन आहे. पुढचा प्रश्नाकडे जाण्या अगोदर मित्रांनो अजूनही तुम्ही लाईक केलं नसेल तर लगेच लाईक करा. सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो ना हे कमेंटमध्ये नक्की सांगा. चांगला वाटतो, वाईट वाटतो, त्यात काही बदल करायचा आहे, मी तुमच्या सर्वांच्या कमेंट काय करतो नक्की वाचतो आणि त्याला रिप्लाय देण्याचा सुद्धा प्रयत्न करतो. त्याचबरोबर तुमच्या मनात काही शंका असेल, काही अडचणी असेल तर तुम्ही बिनधास्त आपला 96 89
141630 हा आपला व्हॉट्सॲप नंबर आहे। याच्यावरती तुम्ही कधीही मेसेज करू शकता। शक्यतो काय करत जा, मेसेज टाकत जा आणि लईच अर्जंट काम असेल तर कॉल करत जा, किंवा एखाद्या वेळेस जर तुमचा कॉल उचलला गेला नाही तर थोडा वेट करा, मी पुन्हा काय करतो तुम्हाला कॉल बॅक करतो। ओके, परंतु शक्यतो तर काय करा 9689141630 आपल्या या व्हॉट्सॲप नंबरवरती काय करा, व्हॉट्सॲपला मेसेज करा। ओके, पुढचा प्रश्न आहे आपला 18 नंबरचा। भारतातील पहिले आगळे वेगळे गाव म्हणून यास ओळखले जाते किंवा कोणत्या गावास ओळखले जातात असं आपल्याला विचारलेलं आहे। ऑप्शन आहेत भिलार, निसरे, पाटण आणि कराड। आता भिलार या ठिकाणी आपल्याला ऑप्शन आहे, म्हणजे तुमच्या लगेच लक्षात आलं असेल भारतातील पहिले आगळे वेगळे गाव किंवा पुस्तकांचे गाव, भारतातील पहिले पुस्तकांचे गाव म्हणून कशाला ओळखलं जातं, भिलारला ओळखलं जातं। मग या ठिकाणी पहा, राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने पुस्तकांचे गाव म्हणून भिलारचा विकास झाला आहे। हे भिलार कोणत्या जिल्ह्यामध्ये, हाही प्रश्न विचारलेला आहे, तर भिलार हे सातारा जिल्ह्यामध्ये आहे आणि महाबळेश्वरच्या जवळ आहे। आता महाबळेश्वर हे काय खूप मोठं पर्यटन स्थळ आहे हे तुम्हाला माहित आहे, त्याचबरोबर थंड हवेचं ठिकाण पण आहे। ओके, आता भिलार नंतर पुन्हा 2004ला मार्च 2022 मध्ये काय केलेलं आहे पहा, 4 गावांना पुस्तकाचं गाव म्हणून मान्यता देण्यात आलेली। मग ही 4 गावं कोणती आहेत पहा, औदुंबर आहे, वेरूळ आहे, नवेगाव बांध आहे आणि पोंबुर्ले आहे। ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण। प्रश्न क्रमांक 19 आहे, काय विचारलंय, आकाशवाणी ही कविता कोणी लिहिली? ऑप्शन काय आहेत, बंकिमचंद चॅटर्जी, विनायक दामोदर सावरकर, स्वामी विवेकानंद आणि रवींद्रनाथ टागोर। तर लक्षात असू द्या, आकाशवाणी ही जी कविता आहे ही कुणाची आहे, तर ती रवींद्रनाथ टागोर यांची आहे। ओके, रवींद्रनाथ टागोर यांना साहित्याचा नोबेल पुरस्कार पण मिळालेला आहे, ते पण लक्षात असू द्या, त्याच्यावरती सुद्धा परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न विचारलेला आहे। त्याचबरोबर भारताचं जे राष्ट्रगीत आहे जनगण मन हे कुणी लिहिलेलं आहे, याच्यावरती सुद्धा परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे, तर ते कुणी लिहिलेलं आहे, रवींद्रनाथ टागोर यांनीच लिहिलेलं आहे। त्याचबरोबर बांगलादेशचं जे राष्ट्रगीत आहे ते सुद्धा कुणी लिहिलेलं आहे, तर ते गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर यांनीच लिहिलेलं आहे। कोणतं आहे बांगलादेशचं राष्ट्रगीत, तर अमार सोनार बांगला। ओके, पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 20 आहे, काय विचारलंय, पोंगल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? याच्या अगोदर हा प्रश्न आपण घेतलेला आहे, त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय करायचं तुम्हाला सर्वांना कमेंटमध्ये सांगायचं आहे, जेणेकरून माझ्या लक्षात राहील की अगोदर शिकवलेलं किंवा अगोदर घेतलेले प्रश्न तुमच्या किती लक्षात राहतात। त्याचबरोबर पुन्हा एकदा विनंती करून सांगतो, जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि लाईक केलं नसेल ना तर लगेच लाईक करा। कमीत कमी 1K म्हणजे 1000 लाईक तरी आपल्या ह्या व्हिडिओज काय झाले पाहिजेत, आल्या पाहिजेत। ओके, पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, त्याचबरोबर आपला व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारांना काय करा, नक्की फॉरवर्ड करा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी येथेच थांबतो, उद्याच्या आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करूया, नक्की भेटूया। तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र, जय हिंद।